हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मजेत असणार. तर आज आहे 25 तारीख, 25 ऑगस्ट आहे आणि उद्या आहे 26 ऑगस्ट. माझ्या जीवनातला खूप मोठा असा दिवस आहे उद्याचा, कारण की उद्या आहे माझा वाढदिवस. आणि मला खूप खूप आनंद होतोय आणि त्याचबरोबर दुःखही होत असतं बरं का. मला दरवर्षी, गेल्या वर्षी तर मी रडलेली सुद्धा. ते कशासाठी झालेलं ते तुम्हाला मी सांगते. तर म्हणजे मी लहानपणापासूनच म्हणजे मध्ये झालेले आहे. मध्ये म्हणजे माझ्यापेक्षा माझी मोठी बहीण आहे, त्यानंतरनं मी आहे, नंतरनं माझा भाऊ आहे. त्यामुळे ना मी मध्ये झाल्यामुळे ना माझं लहानपणी तर काही लाड नव्हता, खरं सांगते तुम्हाला. कारण की ना म्हणजे तशी प्रॉब्लेम्स होते घरामध्ये. कारण की कसं होतं ना, पहिला अ, जास्त करून व्यवस्थित नव्हतं सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे मग मम्मी बर्थडे आहे. मग त्याच्यामुळं ना मम्मी मला खूप हे करायची, पण आता खूप करते बरं का. पण मी तुम्हाला सांगते माझ्या लाईफविषयी थोडंसं पार नाही का. आणि त्यानंतर ना एवढं माझं झालं. त्यानंतर ना मग हळूहळू आता मम्मीचं आहे, सगळेजण करतात जीव, तसं काय नाही आहे. पण भरपूर असे प्रॉब्लेम झालेले आहेत माझ्या जीवनामध्ये, भरपूर म्हणजे सांगायलाच नको. आणि त्या गोष्टी मला आता खूप रिलेट करत असतात. त्यावेळेस मी फक्त उगीच म्हणजे मनावर घेऊन सोडून द्यायची विचार पण करत होते, पण आता त्याच गोष्टी विचार केल्या ना इतकं मनाला लागतात ना, खूप म्हणजे खूपच. पण असो, वेळ काळ सगळ्या गोष्टी बदलत असतात. आणि त्यानंतर ना मग ह्यांच्यासोबत आली. मला असं वाटलं की बाबा माझ्या पहिल्या गोष्टी झाल्या नाहीत, माझे बड्डे झाले नाहीत, माझी इच्छा पूर्ण नाही झाली. पण एक आस असते ना आपल्याला की आपल्या नवऱ्याने तरी करायला पाहिजे. पण माझ्या नवऱ्याने तर साधं माझं कधी अजूनपर्यंत स्टेटस ठेवलं नाही ना, तर कधी विश केलं नाही. म्हणजे कष्ट इतके करतात ना, तुम्ही विचारू नाही शकत. पण त्यांचं, तर माझा बड्डे असो काही पण असो नाही का, मिस्टरांकडनं प्रत्येक जणांना आस असते की बाबा आपल्या नवऱ्याने आपल्याला विश तरी केलं पाहिजे, निदान आपलं स्टेटस तरी ठेवायला पाहिजे. आता सध्या तरी त्या गोष्टी खूप ट्रेंडमध्ये, म्हणून असं वाटतं नाही का, कुणालाही वाटतं सहजता आहे. पण मग तशा गोष्टी माझ्यासोबत झाल्या नाही आहेत आणि मला खरंच त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. पण असो, प्रत्येकाचं त्या गोष्टीचं हे म्हणजे सवय असते कुणाकुणाला, म्हणजे कुणाला ठेवू वाटतं, कुणाला ठेवू वाटत नाही. मग आता मला तर ती सवय झालेली आहे, मला त्याचं काही वाटत नाही. पण तुमच्यासोबत तेच थोडंफार मला शेअर करू वाटलं, बोलू वाटलं तुमच्यासोबत. आणि भरपूर मला तुमच्या ब्लेसिंग, आशीर्वाद द्या, तुम्ही पण मला विश करा. आणि मला खरंच खूप 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 खुशी वाटते नाही का, ज्यावेळेस माझा बड्डे येतो ना मला खूप आनंद वाटतो. माहीत नाही का बरं. आणि त्या दिवशी मला वाईट पण वाटतं. म्हणजे मी रडते पण त्या दिवशी, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. तर उद्या मी माझा बड्डे कसा सेलिब्रेट करणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता हे सध्या तरी बाहेर गेलेले आहेत गावाकडं, त्यामुळे मी एकटीच 7-8 दिवस झाले मी दोघांना पोरांना एकटी हँडल करत आहे. आणि मला माहिती मी कसं हँडल करते, किती मानसिकतेचा मला त्रास होतोय सगळ्या गोष्टीचं. म्हणजे त्या इतका हॅटेक होतोय ना, अक्षरशः मी परवा दिवशी रडली एकटी बसून. मला इतकं म्हणजे हे झालेलं, लोड झालेला. आता जे सांभाळतात, ज्यांना माहीत असेल, त्यांच्या घरात लेकरं असतील, त्यांना माहीत असेल किती म्हणजे प्रॉब्लेम असतात. लेकरे 1 मिनटं गप बसत नाही, त्यांच्या मागं सारखं किरकिर करावी लागते, बोलावं लागतं 10 वेळेस. त्यानंतर ते पोरं गप बसतात, नाही तर त्यांची मस्ती कंटिन्यू चालू असते, ऐकत नाहीत. त्यांना शाळेत सोडायचं, ट्युशनला सोडायचं, परत घेऊन यायचं, परत त्यांना गार्डनला घेऊन जायचं. या सगळ्या गोष्टी असून सुद्धा नवऱ्याने साधं विचारत नसतो की बाबा तू पोरांना कसं सांभाळते. ह्या गोष्टी तर मला इतक्या वाईट वाटतात की बाबा, म्हणजे मी इतकं सगळ्या गोष्टी करून सुद्धा ते एक म्हणजे बघा, बायकांना काय असतं की बाबा थोडंसं पण आपलं कौतुक केलं तरी पण त्या गोष्टीमध्ये आपण हॅपी असतो. पण त्या गोष्टीसुद्धा ते आपल्याला बोलत नसले ना, तर खूप असं म्हणजे डोक्याच्या वरून जातात त्या गोष्टी. पण मग असो, आता काय ते सवय झालेली आहे मला, म्हणून काही वाटत नाही. म्हणतात ना, एक एक वेळ येते, म्हणजे माणसाला त्या गोष्टी ऐकून बोलून करून ना नंतर ना काहीच फरक पडत नसतो. म्हणजे आपली नंतर त्यांनी केअर करावी किंवा नाही करावी असा आपण विचार पण करत नसतो. आणि मला सुद्धा तसंच आहे. 1 मिनिट, विमान चाललंय. मग त्यामुळे मी ना अजिबात विचार करत नसते, आता खरं सांगते. त्यासाठीच मला जरासं वाईट वाटतं त्या गोष्टीचा. आणि उद्या तुम्ही मला भरपूर ब्लेसिंग द्या, बस मला तेवढंच पाहिजे आहे, बाकी काही नाही. आणि कंटिन्यू मी ब्लॉग घेऊन यायचा प्रयत्न करत असते. आणि तुमचाही सपोर्ट खूप छान असतो, ते मला माहितीच आहे. आणि कायम तुम्ही ठेवा. आणि मला खरं सांगते, ह्या 3-4 महिन्यामध्ये काय पण होते, माझं चॅनल तरी निदान मॉनिटाईज करायचं आहे, होतच नाही अजिबात. आणि
तुम्ही मला सांगा तुम्हाला कोणत्या पद्धतीचे कंटेंट बघायला आवडतील, त्या पद्धतीनेच मी घेऊन येईल. रेसिपी आवडत असेल तर रेसिपी किंवा डेली ब्लॉगिंग, ज्या गोष्टी तुम्हाला आवडत असेल त्या गोष्टी मी तुम्हाला घेऊन येत जाईल. आणि मला आवडतं डेली ब्लॉगिंग, पण मग सगळ्यांचे प्रश्न असतात की बाबा काहीतरी नवीन घेऊन येत जा असं तसं. पण मी काय दाखवणार आहे, माझ्याकडे जे घरात आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. जसं पण माझं काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करते. माझं पर्सनल रिझन वगैरे काय असेल ते सगळं शेअर करते मी. त्यामुळे बघा असं आहे. तर चला मग उद्या भेटूया. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेल माझं मी कसं बड्डे सेलिब्रेट केला आणि कसा नाही. तर चला भेटूया उद्या. बाय. आणि ब्लेसिंग द्या, मस्त मस्त विश करा. आजचा ब्लॉग मी आताच सोडत आहे, उशीर झालेला आहे थोडा, पण ठीक आहे चला असो. बाय, गुड नाईट, टेक केअर सगळ्यांना.